नमस्कार. मी मराठी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत. मी आज शेपूची भाजी बनवणार आहे. त्यासाठी मी इथे एक गड्डी शेपूची भाजी घेतलेली आहे. अशी कोवळी कोवळी पानं मी शेपूची खोडून घेतलेली आहेत आणि आता आपण ह्याची भाजी बनवूयात. चला मग. शेपू आता बघा आपण सुरीने कट करून घेऊया. त्यासाठी मी शेपू असा व्यवस्थित नीट निसरून घेतलेला आहे. जशी जमल तशी कट करून घ्यायची आहे भाजी. भाजी बघा मी इथे सगळी कट करून घेतलेली आहे. भाजी ही कमीत कमी 3 पाण्याने स्वच्छ धुवायची, म्हणजे त्याच्यात काही माती असेल तर ती निघून जाते. कचकच लागली तर भाजी खायला छान लागत नाही. बघा भाजीमध्ये टाकण्यासाठी मसाले कुटून घेऊयात. हे बघा 10-12 लसूण पाकळ्या आहेत. 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. आवडीनुसार कमी अधिक मिरच्या घेऊ शकता. आता हे आपण कुटून घेऊयात. तुमच्याकडे जर दगडी खलबत्ता असेल तर तो वापरला तरीही चालेल. हे बघा कुटून झालेल्या आहेत मिरच्या. तर हे बाजूला ठेवून देते. तेल घालूया. 2 पळी तेल आहे. तेल छान असे गरम झाले. तेल गरम झाले. यात घालूया जिरे. लगेचच कांदा घालायचा आहे. गॅसची फ्लेम थोडी स्लो ठेवा, म्हणजे कांदा लगेच टाकल्या करपणार नाही. कांदा बऱ्यापैकी परतलेला आहे, हे पाहू शकता. आता याच्यामध्ये मी 1 टोमॅटो घालते. टोमॅटो छान असं परतून घ्यायचं आहे. टोमॅटो बऱ्यापैकी परतून झालेला आहे. आता याच्यामध्ये टाकूया आपण जे अगोदर घेतलेलं ते खोबरं, लसूण, आल्याचा ठेचा. हे झालं ठेचून की बघा ही जी वाटीमध्ये डाळ घेतलेली आहे ती 1 ते 2 तास मी भिजत घातली होती पाण्यामध्ये. लगेचच ह्याच्यात मीठ पण घालून घेऊयात. छान असं परतून घ्यायचं आहे मसाले पूर्ण. मसाले छान असे परतून झालेले आहेत. आता याच्यामध्ये घालूया हे भाजी. गॅसची आच ही स्लो ठेवायची आहे. गॅस हा मंद आचेवर ठेवलेला आहे.
भाजी बघा छान अशी व्यवस्थित मसाला मिक्स करून झालेला आहे. त्याच्यावरती झाकण ठेवूया. पाच मिनिटं झालेत, झाकण काढूयात. तर बघा भाजी छान अशी बघा कडेने पाणी सुटलेलं आहे. एकदा हलवून घेऊयात. अशी हलवून घ्यायची. पाणी पण बघा पूर्णपणे शोषून घेतलेलं आहे. तर पुन्हा झाकण ठेवूया. भाजी पुन्हा शिजवून घेऊयात. आणखी 3 मिनिटे झालेत, झाकण काढूयात. तर पहा भाजी किती छान शिजलेली आहे. मस्त शिजली आहे भाजी. आणखीन 1 ते 2 मिनिटं अशी शिजवूया, झाकण न ठेवताच. भाजी तुम्ही भाकरी, चपाती, पोळी भाजी सोबत खाऊ शकता. लहान मुलांनाही तुम्ही डब्याला देऊ शकता. त्याच्यामध्ये मी घालते शेंगदाण्याचा कूट. भाजी आपली खाण्यासाठी तयार झाली आहे. जवळून बघू शकता. प्लेटमध्ये सर्व करूयात. भाजी इथे खाण्यासाठी सर्व करून झाली आहे. हे बघा. कशी वाटली तुम्हाला आजची ही रेसिपी? व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा, हेल्दी.